आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। पत्रकारांनी मागितलेली माहिती न देता उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार दिनांक 31 जुलै 2020 रोजी घडला होता। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील तत्कालीन उपप्रादेशिक अधिकारी डॉक्टर योगिनी बाळंके यांनी हा गुन्हा दाखल केला होता। चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अर्पण गोयल, भरत मानकर, विष्णू कदम आणि निळकंठ कुलकर्णी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी निळकंठ कुलकर्णी यांचे प्रकरण अजून सुरूच आहे। दरम्यान उर्वरित तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या संदर्भात या तिघांनी आणि या तिघांच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन न्यायालयात काय घडले याविषयी सविस्तर माहिती दिली। माजी पक्षकार भरत मानकर हे 2020 मध्ये हे प्रदूषण महामंडळ या योगिनी मॅडम यांच्याकडे माहिती मागण्यासाठी गेले असता त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। त्यामुळे त्यांनी स्वतः पुन्हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर त्यांना माहिती देण्याबाबत कळविलं। इतकं होऊनही त्यानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती या आपल्या पत्रकार बंधूंना दिलेली नव्हती। परंतु अशा असताना त्यांनी वारंवार माहिती मागितल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हा पशूचा खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर यामध्ये 3 आरोपी यांच्या विरुद्ध ही केस चालली। 4 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आले। त्या साक्षीदारामध्ये तफावत असल्यामुळं आणि इतर गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य घटने लपवून ठेवलेल्या आहे आणि म्हणून यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। हे काय होतं की शासकीय कामात यांनी अडथळा केला आणि डिफॅमेटरी मटेरियल छापलं म्हणून त्यांनी गुन्ह्याने तिथला जे काही पीस होतं सार्वजनिक शांतता भंग केली असं गुन्हा यांच्यावर लादण्यात आलं होतं। अशी स्टोरी होती की हे काही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल छापत होते आणि छापत असताना ते इन्फॉर्मेशन घ्यायला ते योगिनी मॅडमकडे गेले होते आणि योगिनी मॅडमनी ते त्याला कलेक्टर ऑफिसला जायचं होतं, पण हे त्यांच्या कामात अडथळा करून त्यांना थांबून ठेवलं आणि म्हणून त्यांनी ते तक्रार दाखल केली होती। तक्रार तिने 3 दिवस उशिरा दाखल केली। ॲक्च्युअल ती वाट बघत होती की यांचं डिफॉमेटरी किंवा छापणं बंद होईल, पण हे छापणं सुरू ठेवलं होतं म्हणून त्यांनी तक्रार दिली होती। तर न्यायालयाने आमची सर्व बाजू बघितली, आम्ही क्रॉस एक्झामिनेशन केलं, त्यांच्या वतीने साक्षीदार पुरवण्यात आला। योगिनी मॅडम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आली, तिथंही साक्ष झालं आणि शेवटी न्यायालयाने हा केस खोटा आहे असं सिद्ध करत यांना निर्दोष मुक्त केले। आणि जर तुम्ही जजमेंट वाचलं तर ते जे प्रदूषण मंडळ आहे त्यांच्या अधिकारीवर ताशोरे पण उडलेले आहे आणि लिहून पण दिलेले आहे की हे जे काही छापण्यात आलेलं आहे ते बरोबर असल्यानेच त्यांनी हे काय कारवाई केली असावी असं दिसून येतं की त्यांना पत्रकारांना रोखण्यासाठी। जजमेंट दुसऱ्या महिन्यातला आहे आणि आता 6वा महिना चालू, 4 महिने पूर्वी तुम्ही का पत्रकार परिषद घेतली नाही? एक काय असतं की अपील पिरियड असतं, हे जे काही निर्णय आलेला आहे त्यांना अपील पिरियडसाठी मी त्यांना सांगितलं की आमचं काही प्रसिद्ध घेणं काही हेतू नव्हता। तर आम्ही त्यांना सांगितलं की जर त्यांनी अपील केली, अपिलामध्ये हा निर्णय स्थगित झाला तर आपण प्रेस घेऊन काही उपयोग राहणार नाही, त्यापेक्षा 3 महिने जे अपील पिरियड आहे 90 डेज ते थांबून जावं, त्यानंतर प्रेस घ्यावी आणि अपिलाची कोणती नोटीस यांना आलेली नाही, तर मी कन्फर्म केलं। आता अपील लिमिट संपले। त्या ठिकाणी 2 साक्षीदार होते, त्या साक्षीदाराच्या याच्यात तफावत आली। एक साक्षीदार सांगतो की त्या ठिकाणी CCTV होते आणि एक साक्षीदार सांगतो की CCTV नव्हते, ते बंद पडलेले होते। ही तफावत जी ज्या ठिकाणी आली, सत्य घटना जी असती ती CCTV कॅमेऱ्यामध्ये काही झाली असती, परंतु सत्य पुरावा त्यांनी पोलिसांनी का ते समोर आलेलं नाही, हे कोर्टाने याच्यात मेन्शन केलेलं आहे। जर खरंच घटना घडली असती, यांनी मारहाण केली किंवा गोंधळ केला किंवा शासकीय कामाला अडथळा झाला असता तर हे काहीच झालं असतं CCTV कॅमेरा, पण तो महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांनी या ठिकाणी आणलेला नाही। उपप्रादेशिक अधिकारी योगिनी बाळंके मॅडम जे आहे त्यांनी दबावाखालीच गुन्हा दाखल केलेला आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचे त्यांनी कुठलंही पालन केलेलं नाही। कंपनीचा चौकशी अहवाल, स्थळ पाणी अहवाल, होणारं प्रदूषण या संदर्भात त्यांनी कुठंही त्यांच्या कामात अनियमित आहे आणि चौकशीच्या संदर्भात किंवा अहवालाच्या संदर्भात त्या कुठेही तत्पर नाही। पर्यावरणाच्या आणि प्रदूषणाच्या संदर्भात कुठली माहिती मागितली तर ते आम्हीच का कुठल्याही पत्रकाराला त्या देत नव्हत्या। तुम्ही तत्कालीन आरोपी आहे, तुम्ही निर्दोष जरी सुटले तरी तिघही म्हणतात की दबावाखाली केली। कोणाच्या दबावाखाली केली? काय कोण आहे? राजकीय आहेत, उद्योजक आहेत, अधिकारी आहेत, कोणाचं तरी नाव सांगायला लागलं तुम्हाला? तिघही म्हणतात तुम्ही दबावाखाली केली। वसाहतीमध्ये जे प्रदूषण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत कोण आहेत? किती कंपन्याची नाव आहेत असे प्रदूषण करणाऱ्या? जेवढ्या स्टील कंपन्या आहेत
जेवढ्या म्हणजे किती येतात? जालना शहरामध्ये त्या असून समजा एक 15-20 कंपन्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या. माझं प्रश्न उत्तर द्या. सगळ्या कोणत्या कंपन्या आहेत? किती 15-20 ज्या काय आहेत तुम्हाला किती माहिती आहेत? कंपन्या आहेत. किती आहेत तुम्हाला माहिती आहेत किती आहेत? हे बघा, त्याच्यात SRG पित्ती आहे, कालिका आहे, त्याच्यानंतर आपलं भारुकाची आहे, म्हणजे जेवढे पण आहेत त्या कंपन्यांच्या पूर्ण मालकांनी संगनमतानं म्हणण्यापेक्षा त्यांची जी युनियन आहे ही युनियन इतकी मजबूत आहे की गल्ली ते दिल्लीपर्यंत यांची इतकी हात मजबूत आहे की सगळ्यांचे कसे तोंड बंद करायचे, सगळ्यांना कशा पद्धतीनं या घटनेपासून ब्रेकअप करायचं. मोठ्या प्रमाणात MIDC मध्ये अतिक्रमण आहे, कुणीही काढू शकत नाही. बेकायदेशीर बांधकाम आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. आणि जर कोणी पत्रकार किंवा कोणी काही कारवाई करायला गेला तर त्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हे दाखल होतात असं आम्हाला वाटतं.